ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता काय आहे, वट सावित्री पौर्णिमा. वट सावित्री पौर्णिमा शुक्रवारी. तर महिला काय करतात, वडाची पूजा करतात. का मला असाच हा जो नवरा आहे हाच मला परत मिळावा. सत्यवान सावित्रीना वडाची पूजा केली आणि तिचा नवरा यमाकून परत आणला. पार्वतीनं मला शंकर नवरा मिळावा म्हणून तिनं तपश्चर्या केली, वडाचे पाने चाटले आणि तिला शंकर मिळाला. तर मूळ असा अर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणले, वृक्षवेली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती. मग आपल्याला जर जगायचं असेल, जास्त दिवस जगायचं असेल, मृत माणूस जिवंत करायचा असेल, तर ओझोन वायूची गरज आहे आणि झाडं वनस्पतीची गरज आहे. बघा या झाडांपासून ओझोन वायू निघतो. तो ओझोन वायू आकाशात जातो आणि तो आकाशात ओझोन वायू गेल्यानंतर त्याला सूर्याचे किरणं खाली कमी प्रमाणात येतात आणि ढग येतात. ढगांना जर ओझोन वायू लागला तर पाऊस पडतो. म्हणजे आज मनुष्य जीवन जगण्याकरता झाडांची गरज आहे, निसर्गाची जड आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या संस्कृतीमध्ये झाडं जगवा, झाडं लावा, झाडांवर प्रेम करा म्हणून ही वड सावित्री पौर्णिमा केली जाते. नुसते वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून आणि निसर्ग जोपासला जात नाही. तर झाडं लावा. वड हे वडाच्या झाडामध्ये ओझोन वायूचं प्रमाण जास्त आहे. वड, पिंपळ आणि कडुलिंब आणि उंबर, तुळस या झाडांना नीचा स्पर्श जरी केला तरी माणसाच्या शरीराला ओझोन वायू मिळतो. तर हे काय करतात, इतर झाडं जे आहे तर दिवसा प्राणवायू घेतात, रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. पण हे झाडं आहे, हे 4 झाडं आहे, हे प्राणवायूच घेतात आणि प्राणवायू सोडतात. म्हणून मनुष्य जीवन जगण्याकरता झाडांची जास्त गरज आहे. तर बघा आज या पॅसिफिक महासागरामध्ये ओझोन वायूचा थर कमी पडल्यामुळं तिथं सारखे तापमान समुद्राला उकळ्या येतात आणि उष्णतेचं तापमान वाढलेलं आहे. बघा आज शास्त्रज्ञ सांगतात काही दिवसांना माणसं उकडून मारणार आहे. मग याच्याकरता बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, मला पद पाहिजे, मी मंत्री झालो पाहिजे, माझा भ्रष्टाचार गेला पाहिजे, याच्याकरता माणूस जवळ करतो. पण आपल्या पुढच्या पिढीला जगण्याकरता आपण निसर्ग जपला पाहिजे हे प्रत्येक मंत्र्याला, प्रत्येक आमदाराला समजलं पाहिजे. झाडं लावा, झाडं जगवा आणि याची जास्त गरज आहे. पण आपण झाडं तोडतो पण झाडं लावत नाही. आता ही सत्यवान सावित्रीची अशी कथा आहे का तिला ज्योतिषानं सांगितलं होतं का तुला हा जो नवरा मिळाला आहे हा नवरा 14 दिवसामध्ये हा मरणार आहे. परंतु तिनं तो नवरा केला आणि मग तो ज्या वेळेला सत्यवान रानात लाकडं आणायला गेला, लाकडं आणायला गेल्यानंतर त्यांनी वडाची झाड फांदी तोडली. म्हणजे झाडं नष्ट करत होता, वडाची फांदी तोडत होता आणि मग ती त्याच्या डोक्यात पडली आणि त्याचा मृत्यू झाला. त्याला नेण्याकरता यम आला आणि मग ती पतिव्रता होती. तुका म्हणे पतिव्रता तिची तिन्ही जगी सत्ता. आणि मग ती त्याच्या पाठीमागे चालत होती. तो म्हण तू माझ्याकडे येऊ नको, मी याला घेऊन चालू. नाही म्हण मी येणार. मग तुला काय पाहिजे. मग तिनं 3 वर मागितले. कोणते वर मागितले. माझ्या सासू सासऱ्यांना डोळे आले पाहिजे, राज्य पाहिलं पाहिजे. त्यांचं राज्य दुसऱ्या माणसानं हिसकून घेतलं होतं राजानं. माझ्या सासूला राज्य पाहिलं पाहिजे आणि नातवांचं तोंड पाहिलं पाहिजे. म्हणजे तिनं एका शब्दात 3 वर घेतले. माझ्या सासू सासऱ्याला राज्य मिळालं पाहिजे आणि नातवांचं तोंड पाहिलं पाहिजे. आणि मग त्याच्या मागं चालली. मग यमानं सांगितलं तुला आता 3 वर दिलेत, तू कशाला माझ्या मागे येऊ राहिली. तिनं सांगितलं तुम्ही मला काय सांगितलं का मला नातू झाला पाहिजे, सासू सासऱ्यांना राज्य मिळालं पाहिजे.
मग नवरा असला तर मुलं होतील, मुलं होणार आहे कसे? आणि मग तो यम तिनं यमाला बांधून घेतलं आणि मग त्या यमाला त्याला सत्यवानाला परत आणलं. म्हणजे तिनं झाडांवर प्रेम केलं, झाडांवर प्रेम करा हे सांगण्याचं व्रत म्हणजे ही वट सावित्री पौर्णिमा. आणि नेमका पावसाळा सुरू होतो, पावसाळा सुरू जून महिना असतो. जून महिन्यामध्ये झाडं जर लावले तर झाडं जगले जातात. म्हणून हा उत्सव जो आहे तर या जून महिन्यामध्ये तर प्रत्येक माणसांना आपला 13वा होतो, मेल्यानंतर 10वा होतो, तर निदान 13 झाडं तरी लावले पाहिजे. आणि मग ज्या वेळेला माणूस मरतो ना, मेल्यानंतर त्याचे राख पाण्यात टाकतात. ते राखेचं काय होतं, पाणी प्रदूषण होतं आणि गंगेला जातो. गंगेला जात नाही, उलटो आपण पाप करतो, पुण्य करत नाही. मग ते त्या माणसाच्या नावानं 13 खड्डे खणून ठेवा, 13 खड्ड्यांमध्ये ते राख टाका आणि या वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी नेमके ते झाडं लावा. त्या झाडांना जेव्हा फळं येतील आणि मग तुझा नातू किंवा पंतू ते झाडाचे फळं ज्या वेळेला खाईल त्यावेळेला त्या मेलेल्या माणसाची आठवण येईल. आपले बाबा वारले होते, आपल्या बाबांच्या राखीमध्ये झाड लावलं, त्या झाडाला हे फळं आले आणि ते फळं आपण खातो. म्हणजे आपली आठवण होण्याकरता प्रत्येकाने आता ही जुनी प्रथा, मेलेल्या माणसाची राख ही पाण्यात टाकण्यापेक्षा त्याचे 13 खड्डे करा आणि वट पौर्णिमेला ते झाडं लावा. अशी ही वट पौर्णिमा आपण या इथून जर साजरी केली तर खऱ्या अर्थानं भगवंताला आनंद होईल आणि निसर्गाला आनंद होईल. आणि तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, वृक्ष वेली आम्हा सोयी रेवण चरे, पक्षी सुचवर आळविती. तर आज 21व्या शतकामध्ये प्रदूषण काळ आलेला आहे, ओझोन वायू कमी पडला, म्हणून असे करोनासारखे अनेक रोग येऊ राहिले, प्रदूषण येऊ राहिले आणि मग ओझोन वायू नळ्यांमधून त्या माणसाला द्यावा लागतो. तर ही पाळी येऊ नये म्हणून प्रत्येकाने सावध व्हावा, मंत्र्यांनी जागृत व्हावा, आमदारांनी जागृत व्हावा, खासदारांनी जागृत व्हावा आणि झाडं लावा, झाडं जागवा. हे प्रत्येकाने बंगले बांधा, बंगले बांधायला विरोध नाही, पण बंगल्यांपेक्षा निसर्ग जोपासा. मी स्वतः निसर्ग जोपासला आहे. खेड बंधाऱ्याच्या लोगोपाट बंधाऱ्याच्या बाजूला निसर्ग आहे, तिथं या, तुम्हाला सगळ्या प्रकारचे फळं खायला मिळतील. फळं आहेत, निसर्ग आहे आणि माणसाला समाधान मिळतं. म्हणून आपण मरणार आहे, मरता मरता काहीतरी झाडं लावा, झाडाला जगवा. जय भैरवनाथ महाराज की जय.